जीवनात तुम्ही कधीच निराश होऊ नका. काय माहिती उद्याचा येणारा दिवस तोच असेल ज्याची तुम्ही कित्येक वर्ष वाट पाहत होतात. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं. प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नसतं, म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित असते. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करता येत नाही. जशी वळणं येतील तसं वळत पुढे जायचं असतं. मला जर विचारलं की आयुष्यात काय कमावलं तर माझं उत्तर एवढंच असेल, या स्वार्थी दुनियेतही निर्मळ मनाची, निस्वार्थी प्रेम करणारी माणसं कमावली. एवढंच खूप आहे. तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा कधीही तिरस्कार करू नका, कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला अधिक उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर मनापासून माफ करा. दुसऱ्यांपेक्षा यश उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका, कारण घर तयार व्हायला कमी वेळ लागतो, पण राजवाडा उभा राहायला वेळ लागतो. आपण स्वतःला ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावरच आपल्या भविष्यातील आनंद अवलंबून असतो. धूळ बसलेल्या मनाचे प्रत्येक कोपरे झटकले, आठवणींची फुलपाखरं उडाली, पण गहिवरलेला एक कोनाडा मात्र तसाच हटकून राहिला. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा असतात. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीत अडचण दिसते आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत संधी दिसते. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यांना होते ते खरोखर धन्य असतात. जर आकाशातील ग्रह तारेच माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा उपयोग काय? आपल्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. डोळे सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन वेगळा असतो आणि तोच माणसाला मनापासून वेगळं करतो. इतर लोक काय म्हणतील याची फिकीर जेव्हा आपण सोडतो तेव्हा आयुष्य अधिक सुखी होतं. आनंदात राहणं हा निर्णय असतो, एखाद्या घटनेचा परिणाम नाही. आपल्याशी कोणी कसं वागतं यातून आपण त्यांना कसे वाटतो याचा संदेश मिळत असतो. थोडासा पाऊस पडल्याशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही, तसंच थोडंसं दुःख अनुभवल्याशिवाय आनंदाची खरी किंमत कळत नाही. येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती आपल्याला चित्ताच्या शांततेतून मिळते. ध्येयपूर्तीची कालमर्यादा ठरवली नाही तर ध्येय फक्त स्वप्नच राहते. आपल्यामुळे कुणाला तरी आनंद मिळतोय ही जाणीव जगातल्या सर्वोत्तम जाणीवांपैकी एक आहे. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधीही देऊ नये, कारण त्यामुळे आपणच उघडे पडतो. सारं जग पराभव मान्य कर म्हणत असताना आशेची झुळूक अलगद सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकलात तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. नाचणारा मोर आणि खुर्चीचा जोर कायमस्वरूपी नसतो. वेळ संपली की पिसारा आणि पसारा आवरावा लागतो. उभं झाड आडवं झाल्यावरच त्याचा विस्तार समजतो. सावली हरवल्यावरच उन्हाची तीव्रता जाणवते. देशासाठी संघर्ष करताना अनेकांनी स्वतःच्या सुखांची तडजोड केली, म्हणूनच पुढच्या पिढीला स्थैर्य आणि समृद्धी मिळते.